नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि माझ्या पियूज किचन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण महाराष्ट्राची खास आणि सगळ्यांची आवडती रेसिपी भरली वांगी बनवूया. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी कढईमध्ये खोबरं, शेंगदाणे, कढीपत्ता भाजून घेऊया. आता मिक्सरमध्ये हे शेंगदाणे, खोबरं, लाल तिखट, हळद, मसाला हे सर्व मिक्सरमध्ये फिरून घेऊया. हा वांग्यामध्ये भरण्याचा मसाला तयार आहे. आता वांग्यांना स्वच्छ धुवून त्याला असं क्रॉस कट करायचं आहे 4 भागामध्ये. तयार केलेला मसाला या वांग्यामध्ये छान भरून घेते. नंतर कढईमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी, चिरलेला कांदा, टोमॅटो घालून सोनेरी होईपर्यंत परतून घेते. नंतर लाल तिखट, हळद, मसाला आणि हे भरलेली वांगी हळूवारपणे कढईमध्ये ठेवते. हलक्या हलक्या हाताने ही वांगी फिरून घेते. उरलेला मसाला आणि थोडं पाणी टाकून मीठ झाकण ठेवून 15-20 मिनिटे मंद आचेवर शिजू देते. गॅस बंद करून वरून कोथिंबीर टाका. आपली गरमागरम झणझणीत भरली वांगी तयार आहे. ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत सर्व्ह करा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत. बाय.